माझे नाव मधुरा राजेंद्र जैतपाळ आणि आजचा माझा विषय आहे वैदिक युवा आणि आजचा तरुण. शैशव्यभ्यस्त विद्यानां यौवने विषयेषणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगे तान्ते तनुतेज. आपण पाहिलं तर विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे लहान वयापासून उच्च शिक्षण मिळवण्याची किंवा सुसंस्कृत बनवण्याची आईवडिलांची अत्यंत इच्छा असते आणि ते विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलावरती त्या उच्च शिक्षणाचा आणि संस्कारांचा कशा प्रकारे योग्य रीतीने अभ्यास करावा याचा विचारही करतात. पण खरं पाहिलं आज असे आईवडील आपल्या मुलांवर संस्कार खरंच करतात का? आज आपली संस्कृती, आपला धर्म कुठेतरी मागे पडत चाललाय याची आपल्याला जाणीव होते का? आज खरंच आपल्याला असं वाटतंय का की आजचा तरुण उभा राहिला पाहिजे? आज तरुणाला खरी युवा अवस्था कळली पाहिजे. कारण आपल्या श्रुतींनीच म्हटलेलं आहे की यौवने वशयेषणां. यौवन म्हणजे काही कुठलं वयाचं बंधन नसतं की 18 ते 20 झालं, 18 ते 30 झालं म्हणजे यौवन, तर नाही. यौवन ही एक वृत्ती आहे. युवा ही वृत्ती आहे. युवा म्हणजे कोणता धर्म, जात, पंथ नाही, तर युवा ही वृत्ती आहे. आज आपण पाहिलं तर तरुण हा खरोखर तरुण आहे का? खरोखर तरुणाचे गुण, तरुणाचे वैशिष्ट्य माहिती आहेत का? आणि खऱ्या अर्थाने तरुण हा युवा वृत्तीचा आहे का? आपण विचार केला तर आपल्याला कळेल की आजचा तरुण किती भरकटत चाललेला आहे. तसं श्रुती म्हणतात की यौवनो विषयेषणां, तसा आजचा तरुण फक्त विषयांमध्ये अडकून पडलेला आहे. फक्त भोग. आजच्या तरुणाला भोगाशिवाय इतर काही दिसत नाहीये. खा, प्या आणि मजा करा. अशा या गलित गात्र तरुणाला आज खऱ्या अर्थाने युवा वृत्तीची समज देणं गरजेचं आहे. आणि श्रुतींच्या विचारांप्रमाणेच या युवा तरुणाला आज श्रुतींच्या विचारांची, वेद, उपनिषद, गीता, पुराण याच्या साराची महत्त्व सांगणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. आज तरुण इतका भरकटलेला गेलेला आहे की त्याला संस्कृतीचा अर्थही माहीत नाही आहे. आपल्या वैदिक युवानांनी संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी काय प्रयत्न केले हे आज तो विसरून गेलेला आहे. खरं पाहिलं तर आजच्या युवानाला युवा या शब्दाचा अर्थही माहीत नाही आहे. तर आज आपण युवा आणि तरुण याच्यातला संबंध खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहिलं तर तारुण्यामध्ये आनंद असतो, पण तो आनंद कितपत घ्यावा हे तरुणाला समजणं गरजेचं असतं. आज आपण पाहिलं तर कट्ट्यावरती तरुण बसलेले असतात. काय करत असतात ते फक्त भोग भोगत असतात. पण वैदिक युवान हा भोग भोगणारा नव्हता, तर संस्कृतीचं पुनरुत्थान करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून, स्वतः मेहनत घेऊन, शरीराचं पाणी करून संस्कृतीचे विचार माणसापर्यंत पोहोचवणारा होता. पण आज आपण पाहिलं तर युवान अशा वृत्तीचा नाहीये. आज युवान हा दीन, दुबळा आणि लाचार झालेला आहे. का हो असं? कारण आजपर्यंत आपणच त्या युवानामध्ये, त्या तरुणामध्ये युवावृत्ती उभी करण्यासाठी कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आज आपण आपल्या तरुणाला भाकरीचं शिक्षण मात्र नक्की देतो, पण संस्कृती उभं राहण्याचं शिक्षण देण्यात आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आज आई संध्याकाळी सिरियल बघण्यासाठी मुलाला बसवते, पण शुभं करोती, भगवद्गीता असे विचार आज आई मुलांना शिकवत नाही. इथे कुठेतरी आज कुटुंब संस्था विस्कळीत झालेली आपल्याला दिसते. आजचा तरुण हा फक्त मद, मत्सर, लोभ अशा अनेक अवगुणांनी भरलेला आहे. पण या तरुणामध्ये जर आपल्याला गुण संचारायचे असतील तर त्या तरुणाला आज संस्कृतीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर तारुण्यावस्था ही मादक आणि मोह
मोहक सुद्धा असते. ज्या वेळेला सीतामातेचं हरण झालं त्यावेळेला प्रभू श्रीराम सर्व वृक्ष सर्व पशु पक्षी यांना विचारत होते की माझी सीता कुठे आहे. हे तारुण्याचं मोहक दर्शन आहे. परंतु ज्या वेळेला रावणाने सीतामातेला पळून नेलं त्यावेळेला ते तारुण्याचं मादक दर्शन घडवतं. मग आजचा तरुण हा मोहक वृत्तीचा हवा की मादक वृत्तीचा हवा हे आपल्याला ठरवलेलं बरं आहे. त्याचप्रमाणे आजचा तरुण हा विषय सुखात अडकलाय. आजच्या तरुणाला घर पैसा गाडी बंगला हे सगळं हवंयच, पण त्याच्यामध्ये आज विचार करण्याची शक्ती क्षीण होत चाललेली आहे. तर आज आपण तरुणामध्ये ही युवा वृत्ती घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरुण म्हणजे काय हो, तर ज्याच्यामध्ये विशिष्ट गुण फुललेले असतात, ज्याच्यातले सुप्त गुण तो एका विशिष्ट रूपाने बाहेर काढतो तो तरुण. पण आजचा तरुण हा खरं पाहिलं तर वृद्धावस्थेकडे झुकलेला आहे. कारण तरुण ही फक्त आणि फक्त वृत्ती नसून तरुण हा आपण स्वीकारलेला एखादा मंत्र होऊ शकतो. ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळी 180 वर्षाचे भीष्म पितामहा यांनी शंखनाद करून त्या युद्धाची सुरुवात केली. ते 180 वर्षाचे वृद्ध नव्हते, तर ते 180 वर्षाचे तरुण होते. आणि आज 18 वर्षाचा युवा काय म्हणतो, वी आर 18 इयर्स ओल्ड. आम्ही आज ओल्ड झालोय. पण ज्यावेळी भीष्म पितामहांनी शंख पुकारला त्यावेळी ते ओल्ड नव्हते, त्यावेळी ते युवा होते. आज आपल्याला हाच दृष्टिकोन तरुणाला देणं गरजेचं आहे. तरुणावस्था येण्यासाठी आपल्यामध्ये 3 तकार असणं गरजेचं आहे. ते तकार म्हणजे कोणते, तर तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तेजस्विता वृत्ती कशी उभी राहील बरं? आम्हाला तेजाचा अर्थच माहीत नाहीये. आज आम्हाला तेजस्विता या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची गरज सुद्धा वाटत नाही. पण तेजस्विता वृत्ती जर माझ्यात उभी राहिली तर आजचा तरुण हा खऱ्या अर्थाने युवा वृत्तीचा होऊ शकतो. तेजस्विता म्हणजे काय, तर वीरवृत्ती. मी माझ्यातल्या अवगुणांना गुणांमध्ये कशा प्रकारे बदलू शकेन याचा विचार करणं अर्थात तेजस्विता. आज आम्ही कार्ल मार्क्सचा अभ्यास अत्यंत उत्कृष्ट रीतीने करतो, बरोबर ना? पण आज आम्ही आमच्या कुमारील भट्टांना विसरून गेलोय. ते कुमारील भट्ट ज्यांनी संस्कृतीच्या उत्थानासाठी साध्या तांदळाच्या तुसावरती स्वतःच्या शरीराचं आत्मदहन केलेलं होतं. का बरं त्यांनी आत्मदहन केलं याचा आम्ही विचारही नाही करत. तर त्यांनी त्या युवा अवस्थेमध्ये संस्कृतीच्या उत्थानासाठी स्वतःचं आत्मदहन केलं. पण आज आम्हाला कुमारील भट्ट हे नावही ओळखीचं नाही आहे. तर आज आपण कार्ल मार्क्सला सगळे ओळखतो. आपण स्वतः ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलांना कार्ल मार्क्स तर सांगावाच, त्यामध्ये काही चुकीचे असे नाही, पण आम्ही आमच्या मुलांना कुमारील भट्टांसारखा युवानांचा आदर्शही दिला पाहिजे. मरुत, अगस्ती यांसारखे जर तेजस्वी युवान आज उभे राहिले तर आज आपली संस्कृती, आज आपले विचार अनटू दी लास्ट माणसापर्यंत आपण पोहोचवू शकतो. आपल्या संस्कृतीचं आपण पुनरुत्थान करू शकतो. रघुवंशामध्ये एक प्रसंग घडलाय. 2 ब्राह्मण भाऊ होते, शंख आणि लिखित. दोन्ही ब्राह्मण भाऊ अत्यंत विद्वान आणि दोघांनी स्वतःसाठी वेगळे वेगळे असे 2 आश्रम बांधलेले होते. एके वेळी असं झालं की लिखिताला शंखाची आठवण आली आणि लिखित शंखाला भेटण्यासाठी त्यांच्या तपोवनात आले. त्यावेळी त्यांनी शंखाला खूप ठिकाणी शोधलं, परंतु शंख काही लिखिताला भेटले नाहीत. खूप वेळ वाट पाहिली आणि ते निघण्याच्या वेळेस त्यांना तिथे त्या आश्रमाच्या थोड्याशा सीमेपर्यंत एक आंब्याचं झाड दिसलं. आंब्याच्या झाडावरती खूप छान आंबे लागले होते, गोड रसाळ मधुर आंबे. आणि त्यांनी त्यातील एक आंबा तोडून खाल्ला. ते तो आंबा खात असताना त्यावेळी
शंख आले. शंखांची गाठभेट झाल्यावरती शंखांनी प्रश्न विचारला की लिखिता, तू हा आंबा कुठून घेतलास? त्यावेळी लिखित त्यांना म्हणाले की मी या इथल्या वटवृक्षाचा, या इथल्या आम्रवृक्षाचा हा आंबा तोडलेला आहे आणि हा तर माझ्या आश्रमाच्या हद्दीतला आम्रवृक्ष आहे. त्यावेळी लिखितांना इतकं वाईट वाटलं की त्यांना असं वाटलं की मी न विचारता चोरी केल्याप्रमाणे इथला आंबा चोरून खाल्लेला आहे. पण त्यावेळी शंखांनी त्यांची समजूत घातली की लिखिता, तू काही चोरी केलेली नाही आहेस, तुझ्या मोठ्या भावाच्या हद्दीतला तू आंबा खाल्लायस. पण तेजस्विता असलेले लिखित कसे शांत बसणार? त्यांनी मनाशी संकल्प केला की मी चोरी केली आहे आणि मला या चोरीची शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांनी हा संपूर्ण विषय राजासमोर मांडला. परंतु राजा त्यांना म्हणाला की तुझ्या विरुद्ध इथे कोणती फर्याद आलेलीच नाही आहे, त्यामुळे मी तुला शिक्षा करूच शकत नाही. परंतु लिखिताने मात्र खूप जोर धरला की राजेसाहेब, मी चूक केली आहे आणि मला या चुकीची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तुम्ही कृपा करून मला इतकेच सांगावे की ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती चोरी करेल त्यावेळेला आपल्या इथे काय शिक्षा आहे. अत्यंत कठोर मनाने राजाने सांगितले की आपल्या इथे, आपल्या या राज्यामध्ये जो चोरी करतो त्याचा हात कापण्याची आपल्या इथे शिक्षा आहे. आणि लिखित इतके तेजस्वी होते की राजाने नाही म्हटल्यावरती सुद्धा त्यांनी स्वतःचा हात तिथे कापून आपल्या भावाकडे अर्पण केला. कुठे असतो इतकी तेजस्वी वृत्ती? आजचा तरुण दिलेलं वचन मोडणारा आहे, पण त्या काळचा तरुण इतका तेजस्वी होता की त्याने स्वतःची चुकी स्वतःहून मान्य करून त्या चुकीची शिक्षाही स्वतः भोगलेली आहे. असे प्रसंग आज आपण खरंच तरुणांना सांगतो का? असे जर प्रसंग आज आपण तरुणांना सांगितले तर आज तरुणांमध्ये ती युवा वृत्ती उभी राहील. ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी यज्ञ केलेला होता, अश्वमेध यज्ञाच्या वेळेला अश्व हा संपूर्ण राज्यामध्ये सोडला जायचा. जो कोणी तो अश्व अडवेल त्याच्यासोबत त्या राजाने युद्ध करायचं आणि जो तो अश्व अडवणार नाही त्याचं संपूर्ण राज्य आपल्याला मिळणार, असं अश्वमेध यज्ञाचं आयोजन असायचं. ज्यावेळी प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले त्यावेळी त्यांनी हा अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ केलेला अश्व वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या इथे येऊन पोहोचला. त्यावेळी लवाने तो अश्व स्वतःकडे घेतला आणि त्या अश्वावरती लिहिलेलं होतं की जो कोणी या अश्वाला अडवेल तर त्याचं राज्य माझ्याशी युद्ध करून, अर्थात प्रभू रामचंद्रांशी युद्ध करावं लागेल आणि मग युद्धात जिंकल्यानंतर ते राज्य तुला परत मिळेल. लवाने ही गोष्ट त्या घोड्याच्या माथ्यावरची वाचली आणि त्याला प्रश्न पडला की हा घोडा आहे तरी कोणाचा? इतका अभिमानी कोण आहे की ज्याने हा घोडा असा अश्वमेध यज्ञासाठी सोडून दिलेला आहे? खूप वेळ घोडा आला नाही, कारण लवाने तो घोडा आपल्या इथल्या पाग्यामध्ये बांधण्यासाठी नेलेला होता. वाल्मिकी ऋषींना तर याची कल्पनाच नव्हती. त्यावेळी खूप वेळ आपला अश्व आला नाही यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या काही सैनिकांना अश्वाला शोधण्यासाठी पाठवलं. ज्यावेळी ते लोक वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या इथे आले त्यावेळी त्यांना कळालं की लवाने तो घोडा आपल्या इथे बांधलेला आहे. त्यावेळी त्या सैनिकांना राग आला की प्रभू रामचंद्रांचा घोडा असा कुठल्या एका बालकाने बांधलेला आहे. या बालकाची इतकी मिजाज की त्याने प्रभू रामचंद्रांसमोर युद्ध करण्याचं ठरवलेलं आहे. त्यावेळी ते सैनिक त्या लवाजवळ गेले आणि त्याला समजावलं त्यांनी की हा जो अश्व आहे तो प्रभू रामचंद्रांचा आहे. त्यावेळी लवाने त्या सैनिकांना म्हटले की मला जर माहीत असतं की हा घोडा श्रीरामांचा आहे तर मी या घोड्याला अडवलं नसतं, परंतु ज्या उद्धटतेने तुम्ही मला उत्तर देताय त्या उद्धटतेमुळे मी हा अश्व तुम्हाला परत देणार नाही. आणि मग त्या सैनिकांमध्ये आणि लवकुशांमध्ये युद्ध झालं. त्यावेळी लवकुशांचा विजय झाला.
त्यानंतर थोड्या वेळाने लक्ष्मणाचा मुलगा आणि सुमंत हे दोघे तिथे घोडा शोधण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनीही लवाला समजावलं की हा घोडा प्रभू रामचंद्रांचा आहे. परंतु ज्या ॲटिट्यूडने किंवा ज्या मिजासीने त्यांनी लवकुशांना समजावलं, त्यावेळी लवकुशांनी त्यांच्याशी युद्ध केलं आणि शेवटी प्रभू रामचंद्रांवर स्वतः येण्याची वेळ आली. प्रभू रामचंद्र ज्यावेळी आले त्यावेळी लवकुशांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांना म्हटले की प्रभू तुम्ही आलात, पण या ठिकाणी युद्ध करण्याचा आमचा काही हेतू नव्हता बरं का. आमचा हेतू इतकाच होता की तुम्ही जे सैनिक पाठवले होते त्यांनी आदराने आम्हाला ही गोष्ट समजवावी. त्यावेळी प्रभू रामचंद्र लवकुशांना म्हणाले की असे जर तेजस्वी बालक आपल्या या रघुवंशात असतील तर आपला हा रघुवंश कधीच नष्ट होऊ शकत नाही. आणि आज या रघुवंशातल्या तरुणांचा आदर्श घेण्याची आपल्याला गरज आहे. असा जर तरुणांचा आज आदर्श आपण घेतला तरच आपल्यामध्ये युवावृत्ती ही उभी राहील. ज्यावेळी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले होते त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये एक मागणी केली होती की गिव्ह मी 100 नचिकेता आय शाल चेंज द वर्ल्ड. पण आज आम्हाला नचिकेताच माहीत नाही आहे. मग नचिकेता वृत्ती राहणार कुठून? नचिकेता वृत्ती जर उभी करायची असेल तर आम्हाला नचिकेता माहिती पाहिजे. ज्या नचिकेताने यमाजवळ जाऊन इतर कुठलीही संपत्ती नको सांगून फक्त मला आत्मज्ञान द्या असे सांगितले, असा तेजस्वी नचिकेता जर आज प्रत्येक तरुणामध्ये उभा राहिला तर आजचा तरुण हा युवावृत्तीचा घडण्यास कोणीही रोखू शकत नाही. पण आज आमच्या कुटुंबालाच नचिकेता माहीत नाही आहे तर नचिकेता वृत्ती कुठून उभी राहणार? आज आपला हा प्रयत्न असला पाहिजे की आजच्या तरुणाला युवा करण्यासाठी त्याला नचिकेता वृत्ती आपण समजावली पाहिजे. ज्याप्रमाणे नचिकेता हा यमासमोर निर्भयपणे जाऊन म्हणाला की मला इतर सृष्टीचं कुठलंही सौंदर्य कुठलाही लाभ नको, मला केवळ आणि केवळ आत्मविद्या हवी आहे. मला अग्नीची तपस्विता हवी आहे, अग्नीची तेजस्विता हवी आहे आणि अग्नीमधली तत्परता हवी आहे. ही जर वृत्ती आज आपल्यामध्ये उभी राहिली तर आजचा तरुण हा खऱ्या अर्थाने युवा होईल. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ध्रुवाला सांगण्यात आले की तुला वडिलांच्या मांडीवरती बसण्याची परवानगी नाही, त्यावेळी त्या ध्रुवाने अढळ विश्वासाने सांगितले की या सृष्टीचा जो पालनहार आहे, या सृष्टीचा जो सर्जनकर्ता आहे, या सृष्टीचा जो मालक आहे, त्या परमपित्या भगवंताच्या मांडीवरती मी जाऊन बसणार. केवढी हो ही तपस्विता, केवढी ही तेजस्विता. आज आम्ही 10वीला फेल झालो किंवा इतर कुठल्या क्षेत्रामध्ये नापास झालो तर आजचा आमचा तरुण दीन दुबळा आणि लाचार असल्यासारखा वागतो. आज आम्हाला आत्महत्या करावीशी वाटते. जर आजच्या तरुणाला हे ऋषींचे, वेदांचे, संस्कृतीचे विचार सांगितले तरच आजचा हा तरुण युवा म्हणून खऱ्या अर्थाने या समाजामध्ये वावरू शकतो. आजच्या तरुणाला ही तेजस्विता सांगण्याची आपल्याला गरज आहे. त्याचप्रमाणे युवानाला तपस्विता सांगितली पाहिजे. तपस्विता म्हणजे काय हो? तर माझं रोजचं चालणं, बोलणं, वागणं, खाणं, पिणं, झोपणं हे कसं झालं पाहिजे? तर तप म्हणून झालं पाहिजे. माझं खाणं पिणं हे कसं झालं पाहिजे? तर चांगल्या वृत्तीने झालं पाहिजे. माझं चालणं कसं झालं पाहिजे? तर चांगल्या विचारांवर माझं चालणं झालं पाहिजे. परंतु आज आम्ही सुखदुःख सहन करण्यासाठी घाबरतो. आज आम्हाला सुख आलं तर आम्ही इतके आनंदित होतो की आम्ही स्वतःला विसरून जातो आणि आज आम्हाला दुःख आलं तर आम्ही इतके भयभीत होतो की त्यामुळे आम्ही स्वतःला तिथेही विसरतो. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. सुखदुःख आले तरी ते माणसाला चांगल्या वृत्तीने पचवता आले पाहिजे. तपोद्वंद्व सहनम. तपामध्ये सुख आणि दुःख हे दोन्हीही आपल्याला पचवता आलं पाहिजे. भक्त प्रल्हादाबद्दल तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. स्वतःचे वडील अर्थात हिरण्यकश्यपू यांचा विरोध असूनही भक्त प्रल्हादाने प्रभूचं नाव घेण्यासाठी
कधीही स्वतःला थांबवले नाही. तो निरंतर प्रभूचे नाव घेत राहिला. त्यांना इतर अनेक शिक्षा झाल्या. दरीमधून कोसळण्यात आलं. होलिका जी हिरण्यकश्यपूची बहीण होती तिच्या मांडीवरती देऊन स्वाहा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हिरण्यकश्यपूने स्वतःमधली तपस्विता जपली आणि अखेरपर्यंत तो विष्णूचे नामस्मरण करत राहिला. म्हणून तर आज आपल्याला हिरण्यकश्यपूसारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी नरसिंहाने कसा जन्म घेतला याचा आदर्श मिळतो आहे. आपण आपल्या तरुणाला या दशावताराची माहिती देणंच गरजेचं आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की असे दशावतार झालेले आपल्या या संस्कृतीमध्ये आजचा तरुण स्वतःला गलितगात्र समजलेला आहे. भगवंताने गीतेत सांगितले आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाह. भगवंत गीतेत स्वतःहून सांगतायत की मी तुझ्या हृदयस्थ बसलेलो आहे. मग जर भगवंत माझ्या हृदयस्थ बसलेला आहे तर आजचा तरुण गलितगात्र झालेला चालेल का हो? आजच्या तरुणाला ह्या गोष्टीची आपण जाणीव करून देणं गरजेचं आहे की जर संपूर्ण विश्व चालवणारा, विश्वाचा निर्माता, संहारक जर भगवंत माझ्या जवळ बसलेला आहे तर मी दीनहीन लाचार होणं हे माझ्यासाठी किती वाईट आहे. आजच्या या तरुणामध्ये आपण तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता ह्या 3 तकारांची वृत्ती निर्माण करणं गरजेचं आहे. तत्परता म्हणजे काय? तर तत्परता म्हणजे माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट याचा माणसाकडे दृष्टिकोन असला पाहिजे. ज्यावेळी श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद चालू होता त्यावेळी उद्धवाने असं म्हटलं की कृष्णा, तुझं तर माझ्यापेक्षा जास्त अर्जुनावरती प्रेम आहे. त्यावेळी कृष्णाने एक युक्ती योजली. कृष्णाने उद्धवाला सांगितले की अर्जुन गाढ झोपेत आहे. तू फक्त जाऊन त्याला सांग की कृष्णाने तुला बोलवलेलं आहे. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे उद्धव अर्जुनाला बोलवण्यासाठी गेला. अर्जुनाच्या कक्षामध्ये गेल्यानंतर उद्धवाला कळालं की अर्जुन गाढ झोपेत आहे. त्याला कुठल्याही गोष्टीची काही जाणीव नाही. त्यावेळी तिथून कृष्ण 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 अशा मधुर आवाजामध्ये आवाज येत होते. त्यावेळी उद्धवाला प्रश्न पडला की अरे, अर्जुन तर झोपलेला आहे आणि कक्षामध्ये तर इतर कोणीही नाही, मग कृष्ण 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 असा आवाज येतोय तरी कुठून? जवळ जाऊन ज्यावेळी उद्धवाने पाहिले त्यावेळी त्याच्या लक्षात आले की अर्जुनाच्या रोमारोमातून, अंगाच्या प्रत्येक कणाकणातून कृष्ण 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 असा मधुर आवाज येत होता. त्यावेळी उद्धवाच्या लक्षात आले की ज्याच्या झोपेतही कृष्ण 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 असा आवाज येतोय तो अर्जुन खऱ्या अर्थाने किती तत्परता वृत्तीचा आहे. त्यावेळी उद्धवाच्या लक्षात आले की माझ्यापेक्षा जास्त कृष्णाचे प्रेम अर्जुनावरती का आहे. अशी जर वृत्ती, असा जर विचार आपल्यात असेल तर आपल्याही रोमातून कृष्ण 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 असा आवाज आला पाहिजे. पण ह्यासाठी गरज आहे आजच्या तरुणाला वैदिक युवा या वृत्तीची. आज आपण पाहिलं तर हा तरुण इतका गलितगात्र, इतका दीनदुबळा झालेला आहे की आज आपण परदेशी वस्त्र परिधान करतो आणि परदेशी वस्त्राबरोबर परदेशी विचारही परिधान करतो. याबद्दल माझे दुमत मात्र नाही, परंतु ज्यावेळी आपण आपले भारतीय वस्त्र परिधान करतो त्यावेळी आपण आपले भारतीय विचार का उचलत नाही याबद्दल माझे दुमत आहे. जर आपण परदेशी वस्त्र परिधान करून परदेशी विचार उचलत असू तर आपण भारतीय वस्त्र परिधान करून भारतीय विचार आणि भारतीय महापुरुष यांनाही उचलणं गरजेचं आहे. आज आपण म्हणतो आमची संस्कृती नष्ट होत चालली, पण याला जबाबदार कोण? 18 वर्षाचा तरुण की 60 वर्षाचा वृद्ध? तर नाही, 60 वर्षाचा वृद्ध आणि 18 वर्षाचा तरुण यांच्याकडे जर युवा वृत्ती असेल तर ते दोघेही आज संस्कृतीचा पुनरुत्थान करण्यासाठी जागे होऊ शकतात. युवास्याथ साधु युवाध्यायकः आशिष्टो दृढिष्ठो बलुष्टः.
असा आपल्या संस्कृतीमध्ये श्रुतींनी सांगितलेला आहे. तैत्तिरीयोपनिषदामध्ये हा श्लोक आहे. पण आज आम्हाला युवा साधुस्यात याचाच अर्थ माहीत नाही आहे. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णं रजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आव जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं. आज आम्हाला लक्ष्मी अनपगामिनीं पाहिजे, पण ती लक्ष्मी सांभाळण्यासाठी आमच्याकडे आर्द्रा तेजस्वी तपस्वी वृत्ती आहे का हो? आज आम्हाला वाटतं की बाजूच्या घरामध्ये जर फ्रीज आला, नवीन टी व्ही आला, तर आम्हाला आमच्या घरामध्येही त्याच वस्तू हव्यात. पण आज आम्हाला साधू या शब्दाचा अर्थही माहीत नाही आहे. आजच्या तरुणामध्ये ही साधू वृत्ती उभी करणं गरजेचं आहे. साधू अर्थात काय, तर सरळ वृत्तीचा. आजच्या तरुणामध्ये खरंच ही सरळ वृत्ती आपल्याला दिसते का हो? विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय खलस्य साधो विपरीतम एतद ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आज आपल्याकडे विद्या आली, तरुणाकडे आज विद्या आली की तो विद्येचा अहम बाळगतो आणि त्या विद्येवरून काय करतो, तर वादविवाद करतो. धन आलं की त्याचा अभिमान वाढतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ इतर कोणी नाही. आणि त्याच्याकडे शक्ती आली की तो दुसऱ्यांना त्रास देण्यात ती शक्ती वाया घालवतो. परंतु आपल्या श्रुतींच्या म्हणण्यानुसार जो ज्ञानाचा उपयोग हा इतरांना विद्या देण्यासाठी, दानाचा उपयोग हा इतरांचं भलं करण्यासाठी आणि जो या दोन्ही गोष्टींचा उपयोग रक्षणासाठी करतो तो खरा साधू. पण आज आम्ही साधू या शब्दाचा अर्थच विसरलेलो आहोत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे संत ज्ञानोबारायांचे विचार आज आम्ही विसरत चाललेलो आहोत. आज हे जे लोक आहेत, जे खळ आहेत, त्या खळांना आज आम्हाला बदलवण्याची गरज आहे. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, तर युवा साधुस्यात ही वृत्ती गरजेची आहे. आज आम्हाला युवा अध्यायक हवा आहे, पण तो कशासाठी, तर भाकरीचं शिक्षण घेण्यासाठी आम्हाला युवा अध्यायक हवा आहे. आमच्या मुलांना आज आम्ही केवळ भाकरीचं शिक्षण देतो का, कारण आमच्याकडे आज तपोवन पद्धती नाही आहे. वैदिक युवानाकडे तपोवन पद्धती होती, म्हणून ज्यावेळी ते तपोवनातून बाहेर पडायचे त्यावेळी गुरुजींचा आशीर्वाद घेऊन ते गुरूंना सांगत असत की आम्ही ह्या तपोवनातील शिक्षणाचा उपयोग संस्कृतीसाठी करू. परंतु आज आमची मुलं शिक्षण घेतात ती फक्त आणि फक्त भाकरीसाठी. मग आजच्या या युवानाला खरी गरज आहे ती या तपोवन पद्धतीच्या विचारांची. आज आम्ही यज्ञोपवीत करून जानवे घालतो खरे, पण त्या जानव्याचा खरा अर्थ आम्हाला माहीत आहे का? आमची मुले केवळ जानवे घालतात, पण त्या जानव्याच्या मागे श्रुतींचे विचार आम्हाला स्वतःलाही माहीत नसतात. जानवे ह्यासाठी घालतात कारण जे संपूर्ण देवदेवता आहेत ते माझ्या जवळ आहेत, जो भगवंत आहे तो माझ्या जवळ आहे आणि त्या प्रभूचं काम करण्याची मला गरज आहे हे समजण्यासाठी जानवे घातले जाते. परंतु आज आम्ही जानवे केवळ फॅशन किंवा घरचे म्हणतायत एवढ्याच कारणासाठी घालतो. आपण जर विचार केला तर आपण हे महत्त्व आजच्या तरुणाला स्वतः समजावू शकतो. यासाठी आईची, वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे की माझा मुलगा केवळ भाकरीसाठी शिकता कामा नये, तर तो विचारांनी सुद्धा शिक्षण ग्रहण करता आलं पाहिजे, असा बनला पाहिजे. युवा केवळ भाकरीपुरता अध्यायक असता कामा नये, तर तो विचारांनी सुद्धा अध्यायक झाला पाहिजे. आशिष्ट युवा असला पाहिजे. युवा कसा असला पाहिजे? आशावादी असला पाहिजे. आम्ही केवळ म्हणतो की युवा आशावादी असायला हवा, पण तो आशावादी बनण्यासाठी त्याला त्या विचारांची गरज आहे. आज जर युवाकडे आशावादी विचार नसतील तर तो युवा खऱ्या अर्थाने आशावादी होईल का? नाही होणार. मग त्यासाठी त्याला गरज आहे त्या आशावादी विचारांची स्वतःमध्ये जोपासना करण्याची. आशावादी युवा कसा होईल? आपण केवळ म्हणतो
की व्याख्यान हे चहा पिणं नाही या विषयावरती आहे, पण ज्यावेळी आपण ते व्याख्यान सुरू करतो त्यावेळी आपणही एक चहाचा घोट घेऊनच बसतो की नाही. आपल्याला विषय मांडायचा असतो की चहा पिणं शरीराला किती हानिकारक आहे, परंतु विषय सांगायच्या अगोदर आपण स्वतःही तोच चहा पितो. त्यावेळी आपल्या लक्षात ही गोष्ट आली पाहिजे की ज्यावेळी मी एखाद्या गोष्टीसाठी आशिष्ट असतो त्यावेळी ती गोष्ट मी स्वतः आत्मसात केली पाहिजे आणि मग इतरांना सांगितली पाहिजे. हा आहे खरा आशावाद आणि आजच्या तरुणामध्ये हा आशावाद उभं करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तरुण हा दृढिष्ठ असला पाहिजे, मनाशी केलेला संकल्प योग्य रीतीने पूर्ण करणारा असला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी ते युवावस्थेत होते. अवघ्या 12 ते 15 वर्षाचा तरुण आणि आपल्या थोडक्याशा सवंगड्यांसोबत महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या मनात प्रश्न आलाच असेल ना हो की कसं होणार, काय होणार, पण स्वतःचा दृढ निश्चय त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि आज आपल्याला त्याचं फलस्वरूप दिसतच आहे. महाराजांनी त्या वयामध्ये शपथ घेतल्यामुळे आज आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे आणि यासाठी जर खऱ्या अर्थाने आदर्श कोणाचा असेल तर तो आहे त्यांच्या आईवडिलांचा, अर्थात शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा. जर आई आणि वडील इतक्या उच्च विचारांचे असतील तरच छत्रपती शिवरायांसारखे आदर्श व्यक्तिमत्व घडू शकते. आम्हाला असं वाटतं की शिवबा जन्माला यावे, राम जन्माला यावे, पण ते कुठे, बाजूच्याच्या घरात. जर बाजूच्याच्या घरात राम आणि कृष्ण जन्माला येणार असतील तर ही वृत्ती किती चुकीची आहे. आमच्या प्रत्येक मातेला, प्रत्येक पित्याला हे वाटलं पाहिजे की माझे विचार मी इतके शुद्ध केले पाहिजेत की राम आणि कृष्ण हे कुठे जन्माला यायला हवेत, तर माझ्या घरात जन्माला यायला हवेत. आणि यासाठी युवा वृत्तीची गरज आहे. तसेच युवा हा कसा हवा आहे, तर युवा हा बलिष्ठ सुद्धा असला पाहिजे. बलिष्ठ म्हणजे काय हो, केवळ ताकद दाखवून युवा घडू शकतो का, तर नाही. केवळ ताकदीवरती युवा घडणं अशक्य आहे. त्यासाठी गरज आहे आत्मबळाची. ज्यावेळी पार्वती मातेने शंकरांशी लग्न करण्याचा संकल्प केला होता त्यावेळी त्यांचा स्वतःवर इतका आत्मविश्वास होता की त्यांनी स्वतः बटू रूपात आलेल्या शंकरालाही सांगितले की जर माझा स्वतःवरती आणि त्या शंकरांवरती जर इतका विश्वास असेल तर इथे आलेली कुठलीही ताकद मला शंकरांचं होण्यापासून रोखू शकत नाही. ज्यावेळी त्या बटूरूपी शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की अरे तो शंकर तर स्मशानात राहणारा आहे, त्याच्याकडे व्यवस्थित वस्त्रही नाही आहेत आणि तो शंकर असा आहे की ज्याचे आईचाही पत्ता नाही आणि ज्याच्या वडिलांचाही पत्ता नाही. परंतु पार्वती माता इतक्या तरुण आणि युवावृत्तीच्या होत्या की त्यांनी त्यावेळी त्या बटूला सांगितले की ज्याचे आई आणि वडील आहेत त्याचा जन्म आहे आणि ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. परंतु माझ्या शंकरांना आईही नाही आणि वडीलही नाही, त्यामुळे ज्याचे आई आणि वडील नाहीत त्यांचा जन्मही नाही आणि जर जन्मही नाही तर त्यांचा मृत्यूही नाही. जर माझे शंकर अमर आहेत तर अशा शंकरांशीच मी विवाह करणार. हा जर दृढ निश्चय पार्वती मातेकडे असेल तर आजच्या तरुणाला या दृढ निश्चयाचा आदर्श देण्याची आपल्याला गरज आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी अनेक किल्ले जिंकले त्यावेळी महाराजांनी अवघ्या मोजक्या मावळ्यांसोबत हे किल्ले जिंकण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी महाराजांसमोर अनेक कठीण प्रसंग आले. आग्र्यातून सुटका असेल किंवा अफजलखानासोबतचा जो संघर्ष असेल किंवा इतर मुघल सैनिक, डच, फ्रेंच, इंग्रज यांच्यासोबतचा संघर्ष असेल, त्यावेळी छत्रपती शिवराय हे दृढिष्ठ आणि बलिष्ठ या दोन विचारांवरतीच संपूर्ण स्वराज्य उभे करण्यासाठी सक्षम होते. आज आपण आपल्या या तरुणाला या विचारांचं संगोपन करण्यास सांगण्याची गरज आहे. बलिष्ठ म्हणजे केवळ आत्मबळ गरजेचं नाही तर त्याचबरोबर तपोबळ सुद्धा गरजेचं आहे. आजचा युवान हा तपोवन पद्धती नाही
तर केवळ स्वतःची आश्रित असलेली पद्धती स्वीकारत आहे. आजचा तरुण हा कट्ट्यावर बसून धूम्रपान, मद्यपान आणि सोशल मीडियाच्या इतका आहारी गेलेला आहे की त्याला आपली संस्कृती याची जाणीवसुद्धा नाही आहे. मग अशा तरुणाला आपण गीता, वेद, उपनिषद, पुराण याचे महत्त्व समजावले पाहिजे. त्याच्यामध्ये ती तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता वृत्ती आपणच उभी केली पाहिजे. त्याला गीतेतील प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावला पाहिजे. आज गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, परंतु आमच्या मुलांना एकही श्लोक माहीत नाही. यासाठी कोण जबाबदार आहे? तर आपणच आपल्या मुलांवरती हे बालकडू पाजलं पाहिजे. आपणच या प्रत्येक गोष्टीचं सिंहावलोकन केलं पाहिजे. सिंहावलोकन अर्थात 2 पावले पुढे जाण्याआधी 5 पावलं मागे येऊन त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेणं. पण आज आम्हीच आमच्या ऋषींना, आमच्या महापुरुषांना, आमच्या कर्तृत्ववान स्त्रियांना, पुरुषांना विसरून गेलेलो आहे. आज आम्हाला शंखलिखितासारखे ऋषी माहीतच नाही आहेत. आज आम्हाला महाभारत आणि रामायणाचे रचयिता कोण आहेत याचाही प्रश्न पडतो. आज आम्हाला महाभारत आणि रामायणातील पात्रही माहिती नाही आहेत. मग कशा अर्थाने आम्ही आमच्या मुलांमध्ये युवावृत्ती उभी करू? आज आपल्याला आपल्या प्रत्येक मुलाला हे सांगता आलं पाहिजे की आपल्याला आपल्या संस्कृतीचं पुनरुत्थान स्वतः करण्याची गरज आहे. कोणी इतर परदेशी लोक येऊन ह्या गोष्टीचं उत्थान नाही करणार, तर आपल्याला आपल्या तरुणामध्ये हे वैदिक ऋषींचे विचार पोचवणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर आत्मबळ, तपोबळ आणि विरागबळ असेल तरच आपल्यामध्ये रामबळ उभं राहू शकतं. रामबळ उभं राहणं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. रामबळ उभे राहण्यासाठी आपले तसे प्रयत्न झाले पाहिजे. आपण स्वतःहून ते प्रयत्न केले पाहिजे. आज प्रत्येक आईला जिजामाता होण्याची गरज आहे. आज प्रत्येक वडिलांना शहाजीराजे होण्याची गरज आहे. कारण आपणच जर आपल्या मुलांना कृष्णाचे आणि रामाचे विचार सांगितले तरच तो तरुण न राहता युवावृत्तीचा होईल. जे आपले महापुरुष, ऋषी, संत युवावृत्तीचे होऊन गेलेले आहेत त्यांचा आदर्श घेणं आपण गरजेचं आहे. जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. पण आज आम्ही स्वतःमधल्या रामाला विसरून गेलेलो आहे. आज आम्हाला स्वतःतल्या रामाला नमस्कार करण्यासाठी सुद्धा इतर कोणीतरी सांगण्याची गरज वाटते आहे. आज आमच्यासारखे तरुण एकमेकांना भेटले तर हाय आणि हॅलो करतात. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला आपले आजोबा, पणजोबा एकमेकाला भेटत असत त्यावेळी ते राम राम म्हणत असत. पण आजचा तरुण हाय हॅलोच्या या नादामध्ये स्वतःतला आणि इतरामधला रामालाच विसरून गेलेला आहे. स्वतःचा गौरव तर लांबच, पण दुसऱ्याचा आदर करणं ही आजचा तरुण विसरून गेलेला आहे. आणि आजच्या या तरुणाला या विचारांची गरज देण्याचं आपण काम केलं पाहिजे. आजच्या या तरुणामध्ये ही तरुण वृत्ती उभी करण्यासाठी त्याला गीता समजावली पाहिजे, त्याला वेद, उपनिषद समजावले पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला वडीलधारे या प्रत्येक गोष्टीचा स्वतः अभ्यास करतील, स्वतःमध्ये हे विचार फुलवतील, त्यावेळेला ते त्या प्रत्येकाला हे विचार समजावून सांगू शकतील. आणि या विचारांसाठी आज गरज आहे नचिकेता वृत्तीची, आज गरज आहे मरुता वृत्तीची, आज गरज आहे अगस्तींसारख्या वृत्तीची, आज गरज आहे शंकराचार्यांसारख्या वृत्तीची. ज्यावेळी कुमारील भट्ट त्या तांदळाच्या तुसांवरती स्वतःचं आत्मदहन करत होते त्यावेळी इतर कोणीही युवान समोर येऊ शकला नाही. पण त्यावेळी एक तरुण तेजस्वी युवान समोर आला आणि तो म्हणाला की जर एखादा व्यक्ती संस्कृतीसाठी स्वतःचं आत्मदहन करत असेल तर यासाठी मी उभा राहील. आणि तो युवान अर्थात आद्य शंकराचार्य. कुमारील भट्टांचा आदर्श घेऊन आद्य शंकराचार्यांनी संस्कृतीसाठी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी 4 धामांची स्थापना केली. उत्तरेला बद्रीनाथ, पूर्वेकडे जगन्नाथपुरी
दक्षिणेला रामेश्वरम आणि पश्चिमेला द्वारका. आज हे 4 धाम आपण केवळ फिरण्यासाठी जातो, पण त्या प्रत्येक धामाच्या पाठीमागील अर्थ, भावार्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि तो भावार्थ आपण आपल्या तरुणांना देणं गरजेचं आहे. आज आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतो, पण त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या पुनरुत्थानाचं काम करणाऱ्या अहिल्याबाई होळकरांना मात्र आपण आज विसरून गेलेलो आहे. त्या अहिल्याबाईंचा आज आपण आदर्श आपल्या मुलांना दिला पाहिजे. आजचा तरुण हा केवळ क्लबमध्ये पार्टीसाठी जातो, पण मंदिरामध्ये किती वेळा दर्शनासाठी येतो. आजच्या तरुणाला केवळ पेपरसाठी आणि अभ्यासामध्ये पास होण्यासाठी भगवंताची आठवण येते, पण याची सवय लावण्यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलेलो आहोत. ज्यावेळी बाळ जन्माला येते त्यावेळी आपण केवळ 12 दिवसानंतर त्या बाळाला भगवंताच्या चरणी नमस्कार करण्यासाठी आणतो, पण आपण जर त्याला नियमित रूपाने मंदिरात नेलं तरच तो बालक भगवंताला ओळखू शकेल. आज आम्ही आमच्या मुलांना इतर समारंभात घेऊन जातो, पण त्या तरुणाला आम्ही मंदिरासाठी नेण्यासाठी कुठेतरी कमी पडलेलो आहोत. त्या तरुणामध्ये तो भाव निर्माण करण्यासाठी कुठेतरी कमी पडलेलो आहोत आणि या कमीपणासाठी आपणच कारणीभूत आहोत. तर आज आपण हा प्रयत्न करूयात की या तरुणामध्ये ही युवावृत्ती, वैदिक युवावृत्ती आपण उभा करण्याचा प्रयत्न करूयात. आज आपण पाहिलं तर सगळीकडे युवा 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 असा जयघोष चालू असतो, पण त्या प्रत्येक युवानाला युवा या शब्दाचा खरा अर्थ सांगण्याचा आपण इथं संकल्प करूयात. आणि असा संकल्प परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात स्वाध्याय कार्याचे प्रणेते यांनी केलेला होता. म्हणूनच आज स्वाध्यायींचा लाखो परिवार तरुण वृत्ती जागृत करण्यासाठी अन टू दी लास्ट माणसापर्यंत जाण्यासाठी अविरत श्रम करत आहे. पूजनीय दादांनी तरुणामध्ये युवावृत्ती निर्माण केली. तू दीन दुबळा लाचार नसून तू भगवंताचा अंश आहेस. ममेवांश जीवलोके, तू भगवंताच्या अंशामुळे आहेस हे दादांनी प्रत्येक तरुणाला समजावलं आणि त्यातूनच आज लाखो तरुण युवक माणसापर्यंत जाऊन गीतेचे विचार सांगत आहेत, भगवंताला आपलेसे करण्याचा संदेश देत आहेत. पूजनीय दादाजी म्हणतात की अदर इज नॉट अदर, ही इज माय डिवाइन ब्रदर. माणसातील भेदभाव संपवून पूजनीय दादांनी परस्परातील संबंध तरुणाला उभा करून दिलेला आहे. आत्मगौरव आणि परसन्मानाची भावना पूजनीय दादांनी आज स्वाध्याय कार्याच्या रूपाने माणसात दिलेली आहे. असा तरुण जर आज वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी उभा राहिला तर खऱ्या अर्थाने आपली संस्कृती अजून 5 वर्षापर्यंत कोणीही हलवू शकणार नाही. पण यासाठी गरज आहे की तरुणाला युवा वृत्ती समजावण्याची. आपण सर्वांनी हा तरुणाला युवा वृत्ती समजावण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात आणि अशा या प्रयत्नासाठी आपण आज भगवंताकडे एक आशीर्वचन मागूयात की भगवंता आम्हाला इतकं दृढ बनव, आम्हाला इतकं बलिष्ठ बनव, आम्हाला इतकं आशिष्ट बनव, आमच्यामध्ये इतकी साधुवृत्ती निर्माण कर, आम्हाला इतकं अध्ययनशील बनव की आम्ही या प्रत्येक तरुणामध्ये युवावृत्ती कशी निर्माण व्हावी याचा संदेश देऊ शकू, याचं प्रोत्साहन देऊ शकू. आणि आज आपण हे जीवन पुष्प, आपण ही तरुण वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकू. आज आपलं हे जे पुष्प आहे ते आज आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून इतकाच संकल्प करू की ज्याप्रमाणे वैदिक युवानाने संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी संकल्प सोडलेला होता, त्याचप्रमाणे आज कमीत कमी आपल्या जवळील तरुणांमध्ये युवावृत्ती उभी करण्याचा आपण इथे संकल्प सोडूयात. जाता जाता एवढेच म्हणेन की सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद. जय श्रीराम.